Hello everyone, welcome to the another exciting episode of PCET's Pune Business School Executive. I'm your host today, Padmash Kholab, and today we are having extraordinary guest with us, Mr. Bhushan Yende sir, a distinguished professional in healthcare and pharmaceutical industry. He has pursued B Pharmacy from the Modern Pharmacy College of Pune, and further he pursued masters from the Tata Institute of Social Science. Then he's having 12 years of industrial experience and in the healthcare and pharmaceutical industry. He has worked with Bayer, Eli Lilly and Novartis, such kind of industries, and he has expertise in various fields such as lifestyle diseases, then neuroscience, then dermatology, and also autoimmune diseases. So it's such an honor to have you, sir, and welcome to the podcast for this session. Thank you so much. And before I begin, my heartfelt gratitude to Pimpri Chinchwad Education Trust and Pune Business School for giving me this opportunity. Thank you so much. मनापासून आभार आणि धन्यवाद. सर, तुमची जर्नी खूप इन्स्पिरेशनल आहे आमच्या स्टुडंटसाठी. आम्हाला तुमच्या जर्नी बद्दल अजून सखोल माहिती घ्यायला आवडेल. तुमची जर्नी जे फार्मसी पासून ते तुम्ही ज्या फील्ड मध्ये काम करताय ती कशी होती, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन पासून किंवा तुमच्या चाइल्डहुड मेमरीज पासून कशी होती तुमची जर्नी? ओके, सो धन्यवाद विचारल्याबद्दल. 10वी मध्येच हे क्लिअर होतं की इंजिनियर व्हायचं नाहीये, कारण गणित आणि फिजिक्स या दोन विषय यांचा असा विषय होता की तर आव्हानात्मक होते ते. त्यामुळं बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांकडे कल होता. आणि मग 12वी नंतर म्हणजे 12वी सायन्स नंतर निश्चितच फार्मसीकडे तो कल वळाला. आणि बॅचलर्स इन फार्मसी केल्यानंतर मला पहिली संधी मिळाली इलाय लिली अँड कंपनी सोबत सिनियर बिझनेस मॅनेजर म्हणून. मी ज्या वेळेला तिकडनं बाहेर पडलो, 3.5 वर्ष जवळपास मी तिकडे काम केलं. आणि माझा प्रवास पहिल्यापासून थोडा उलटच राहिला. म्हणजे मी डायबिटीस केअर पोर्टफोलिओ मध्ये वर्किंग करत होतो आणि त्यात पण परत इन्सुलिन हा पोर्टफोलिओ होता. म्हणजे ज्याच्याकडे कोणाचीच जायची इच्छा नसते. आणि मी ज्या वेळेला हेल्थ एज्युकेटर आणि बिझनेस डेव्हलपमेंट या दोन गोष्टी बघत होतो प्रायमरीली फ्रॉम सेल्स पर्स्पेक्टिव्ह, तर मी गेल्यानंतर सगळ्यांची रिएक्शन अशी असायची की हे नको. त्यामुळं बऱ्याच वेळेला असं व्हायचं की तुम्ही काही द्या पण प्लीज ह्यांना नका पाठवू आमच्याकडे. आणि त्या एका गोष्टीमुळं मला जीवनशैलीचे जे आजार आहेत, म्हणजे लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला आपण म्हणतो की स्थूलता, लठ्ठपणा, मधुमेह आणि त्याचे विविध गुंतागुंतीचे आजार किंवा कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणतो, तर ती मी पहिली बघितली. त्यानंतर असं झालं की आता ह्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो. आणि पहिल्यापासून बॅचलर्स केल्यानंतरच ठरवलं होतं की पोस्ट ग्रॅज्युएशन जर करायचं तर आपण इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स मधनं करूया. त्यानंतर जी पित्यापोटी ब्रह्मराक्षस असतो आपण असं ऐकलंय, ही म्हण आहे मराठीमध्ये. तर मला कसं होतं, गणित आणि फिजिक्स या दोन विषयांची अशी भीती बसली होती की मला ते फार आवडायचे नाही. पण मग कॅट देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आणि त्यावेळेला मग तो गणिताचा विषय समोर आला, कारण तिकडे परत तुम्हाला मॅथमॅटिक्स, इंग्लिश, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आता आयुष्याची संधी जर आपल्याला सोनं करायचं असेल तर गणित या विषयाचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि तिथे मग परत हेड ऑन घेतलं मी त्या गोष्टींना. मी कॅट दिली पहिल्यांदा, मला आय कुडंट गेट थ्रू. सेकंड टाइम I again appeared it. Okay. And I got 6 IIM calls. Along with that I also appeared for TISNET. TISNET दिली मी, मला 2 ऍडमिशन्सचे कन्फर्म कॉल होते. टोटल माझ्याकडे 8 करिअर ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्यावेळेला. आणि त्याच वेळेला ठरवलं होतं की आपण या प्रकारच्या संस्थांमधनच शिकू. आणि देन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या मार्फत मला हेल्थकेअरची सगळी पब्लिक साईड, म्हणजे मी प्रायव्हेट हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी त्यातला अनुभव मला होताच. तिकडे गेल्यानंतर मला मेनली
पब्लिक सेक्टर जी दुसरी बाजू आहे हेल्थकेअरची ती अनुभवायला मिळाली. आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला इंटर्नशिप करत होतो त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इकडे आपल्याला आपलं करिअर करण्याची खूप चांगली संधी आहे. आणि नंतर तिथनं पुढे नोवार्टिस हेल्थकेअरमध्ये मला इंटरनॅशनल बिझनेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. माझ्याकडे UK आणि स्कॅन्डिनेव्हिया हे 2 कॉन्टिनेंट्स होते. तिकडे सिनियर बिझनेस अनालिस्ट म्हणून मी काम पाहत होतो. आणि UK ट्रिपवरनं ज्या वेळेला मी परत आलो त्यावेळेला मला एक गोष्ट सातत्यानं डोक्यात यायची की मला हीच संधी पुढे करिअरसाठी हवी आहे का. सगळं छान चालू होतं. मी आभारी आहे या संस्थांच्या ज्यांच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, कारण या सगळ्या फॉर्च्यून 500 आणि फार्मा इंडस्ट्रीमधल्या टॉप लिस्टेड ऑर्गनायझेशन्स आहेत. खूप शिकलो मी तिथे. पण आपल्याला असं असतं की माझ्या आयुष्याची दिशा हीच आहे का. आणि मला असं वाटलं की पब्लिक सेक्टरमध्ये प्रयत्न करायला पाहिजे आपण. आणि पब्लिक हेल्थ हा खूप मोठा एक असा डोमेन आहे जिथे जर आपण आपली एक्सपर्टीज दिली तर निश्चितच त्याचा फायदा एक तर आपल्याला आपले इंटरेस्ट जे आहेत त्याच्यावरती काम करता येईल आणि दुसरं लोकांना पण आपण एक आरोग्यासाठी काही असं मार्गदर्शन करू शकतो. तर तिकडे माझ्या डोक्यात होतं की वेलनेसमध्ये जर आपण सस्टेनेबली काही करू शकलो तर ही खूप चांगली संधी राहील. आणि समाजासाठीचं योगदान म्हणजे ज्या वेळेला तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी असतात ते तुम्हाला संस्कारच असे देतात की तुम्ही समाज अभिमुख दृष्टिकोन समोर ठेवून सोशो इकॉनॉमिक बॅलन्स या गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. आणि मग मागच्या 5 वर्षापूर्वी मी कोविडच्या जस्ट आधी WW क्लिनिक्स या संस्थेशी मिशन डिंबासोबत जोडला गेलो. डायबिटीस मुक्त भारत अभियान हा 25 कोटी कुटुंबांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न आहे. आणि वेगवेगळ्या रोल्समधनं मग ज्या वेळेला चीफ मार्केटिंग ऑफिसरचा रोल मी घेतला त्याआधी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून बघून घेतल्या. आणि ज्या वेळेला लोकांना बरं होताना बघितलं म्हणजे जिथे आधी माझाच हा विचार होता की हे आजार कधीच बरे होत नाही, माणूस गेल्यानंतरच या आजारातून सुटका होते, तिथे आम्ही अशा म्हणजे मी मेडिकल मिरॅकल्स म्हणेल की आम्ही डायबिटीसचे पेशंट, इन्सुलिनवरचे पेशंट्स असतील, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, BP अशा वेगवेगळ्या जीवनशैलीच्या आजारांचे पेशंट्स बरे होताना बघितले. तर रूट कॉज ट्रीटमेंट आपण देऊ शकतो आणि लोकांना आजारातनं बाहेर येऊन एक सामान्य नॉर्मल व्यक्ती म्हणून आयुष्य जगण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करू शकतो. हे त्यावेळेला दृष्टिक्षेपात जेव्हा आलं त्यावेळेला एक समाधान पण वाटायचं की हे आपल्याला करायचं आहे आणि ही करण्याची संधी आपल्याला मिळते. तर आमचे जे गुरुवर्य आहेत डॉक्टर राजेंद्र माने सर, त्यांनी बेसिकली खूप संशोधन करून या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आहेत. आणि जे दुसरे संस्थेचे संस्थापक आहेत मिस्टर राजकुमार पू, त्या दोघांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला वेगवेगळ्या संधी आणि आव्हानांना सामोरं जाण्याचा विश्वास दिला. आणि आज जर बघितलं या मागच्या 2008 पासूनच्या पुढच्या प्रवासामध्ये तर एक आनंद होतो की आपण खरंच त्या विचारांवर काम करतोय ज्यामुळं आपण हे पाऊल उचललं. आणि आम्ही फक्त पेशंटवर काम करतोय का तर नाही, पेशंटला बरं होण्यासाठी मदत करतोय, पण एक सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा ज्याला जीवनशैलीचे आजार पुढे होऊ नयेत म्हणून प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा काम करतोय. त्यामुळं आरोग्यम धन संपदा, तर धन आणि संपत्ती आपल्या सगळ्यांना हवी आहे, पण ती आरोग्याला बाजूला सोडून शक्य नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी ध्येय ठेवले की आरोग्य, धन आणि संपत्ती या सगळ्यांना सोबत घेऊनच आपण समाजासाठी काम जर केलं तर लोक सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देते. हा हेतू खूपच महत्वाचा आहे सर. आणि जसं तुम्ही आत्ताच म्हटले डायबिटीस मुक्त भारत अभियान, आम्हाला त्याबद्दल अजून माहिती घ्यायला आवडेल तुमच्याकडून. डायबिटीस मुक्त भारत अभियान हा जो संकल्प आहे WW क्लिनिक्स मिशन डिंबा, तर 25 कोटी कुटुंबांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या हाताची जशी 5 बोटं आहेत त्याचा एकत्रितपणे मूठ होते किंवा हात होतो आपण म्हणतो, तर तसे त्याच्यामध्ये पण 5 पिलर्स आहेत. स्कॅनिंग बेसिकली टू नो द स्टेटस ऑफ युअर हेल्थ, ट्रीटमेंट ओनली फॉर द पेशंट, एक्सरसाइज, डाएट आणि माइंडसेट. म्हणजे तुमच्या माझ्यासारखी जी नॉर्मल लोक आहेत त्यांना नॉर्मल ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. काहींना ट्रीटमेंट लागते, काहींना नाही लागत. तर आम्ही ज्या पद्धतीने काम करतो डायबिटीस मुक्त भारत अभियानाअंतर्गत, तर हेल्थ मॅप ही संकल्पना डॉक्टर राजेंद्र माने सरांनी विकसित केलेली आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण दिवसभरात अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर ऍप वापरतो. लोकेशन आपलं आजचं करंट काय आहे, आपल्याला कुठे जायचं आणि किती वेळ लागतो. तर याच संकल्पनेला धरून ती हेल्थ मॅप ही संकल्पना आपण स्थापन केलेली आहे, जिथे एक प्रत्येक व्यक्तीचं आपण
लोकेशन आयडेंटिफाय करू शकतो. आणि आज त्यांचं जे लोकेशन आहे ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही, आणि किंवा नसेल तर त्यांना आपण योग्य लोकेशनवरती किंवा राईट लोकेशनवरती येण्यासाठी एज्युकेशनच्या मार्फत मार्गदर्शन करतो. तर पथ्य पाणी सांगितलं की लोक लांब जातात, पण त्यांना जर हे सांगितलं की तुम्ही ज्या गोष्टींची निवड करताय, आरोग्य त्याला कसं प्रतिसाद देतं, तर ते जास्त जागरूक होतात. आणि आमचा पण प्रयत्न तोच आहे की लोकांनी 100 वर्ष नॉर्मल लॉंगर हेल्दी आयुष्य जगावं. तर डायबिटीस मुक्त भारत अभियानाचा मुख्य उद्देश हा आहे, आणि त्यात मग 25 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. खरंच सुंदर प्रयत्न आहे हा. त्याबद्दल मला एक विचारायला आवडेल की आमची जनरेशन आहे, त्या जनरेशन मध्ये पूर्ण लाईफस्टाईल चेंज होती, तर आमच्या जनरेशनसाठी तुमच्याकडून काय सजेशन्स असतील? मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता बेसिकली तुम्ही विद्यार्थी, तर तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्दिष्ट किंवा गोल्स असतात की एज्युकेशन, गुड जॉब, गुड पे पॅकेजेस, गुड क्वालिटी ऑफ लाईफ. माझा प्रश्न आहे, या सगळ्यामध्ये हेल्थ गोल कुठे आहे? अगदीच. मग आरोग्यम धन संपदामध्ये धन संपत्ती आरोग्याशिवाय शक्य आहे का? नाही. तर सजेशन म्हणण्यापेक्षा माझं असं मत राहील की प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी ज्याच्या बळावरती आपल्याला साध्य करायच्या आहेत त्याचा केंद्रबिंदू आहे आरोग्य. आणि हे सतत किंवा सातत्यानं अधिकाधिक स्वास्थ्यदायी कसं असेल ह्यासाठी आपल्याला एक खूप चांगलं व्हॅक्सिन आपल्याकडे. आता व्हॅक्सिनचं आपल्या सगळ्यांना महत्व माहितीच आहे की काय करतं बेसिकली ते, तर आजारासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ते करत येतं. पण जर आयुष्यातच आपल्याला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर व्हॅक्सिन काय? एज्युकेशन आणि अवेअरनेस. तर आम्ही जसं तुम्ही आता एज्युकेशन घेताय जे फॉर्मल एज्युकेशन आहे, तुम्हाला प्रोफेशनल ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे, तसंच आम्ही हेल्थ एज्युकेशनचे वेगवेगळे प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये या जनरेशनसाठी तर या सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं आहे, कारण आता कसं झालं, इन्फॉर्मेशन ऍक्सेस खूप इथे. आमचे जसे ऍप आहेत, WWC डिंबा ऍप, WWC स्कॅनबो ऍप, या मार्फत तुम्हाला ती माहिती सहज मिळते. सोबतच युट्यूब चॅनल पण आहे. कारण कसं होतं, बऱ्याच वेळेला रॅन्डमली बरेच मेसेजेस येत असतात आणि संशोधन आणि शोध या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे सर्च आणि रिसर्च. तुम्ही मोबाईलमध्ये कुठली गोष्ट सर्च करता तर जरुरी नाहीये की ते संशोधनातूनच तुमच्या समोर आलेलं असेल. सगळ्यात जास्त वेळा ज्या गोष्टी बघितल्या गेलेल्या असतील त्या प्राथमिकतेमध्ये वर असतात. त्यामुळे तुम्ही जेन्युइन इन्फॉर्मेशन पर्यंत याल की नाही, नेव्हर नो. तर हे एज्युकेशन मॉडेल अशा पद्धतीने विकसित केले की तुम्हाला या सगळ्या ही सगळी जी माहिती आहे एक सामान्य माणसाला सहज सोप्या पद्धतीने मिळेल, आणि त्यातनं त्याला त्याच्या जबाबदाऱ्या एक ऑथेंटिक सोर्सच्या मार्फत समजून सांगितल्या जाण्याचा तो एक प्रयत्न आहे. आणि ते समजून घेतलं तर तुम्हाला जास्त मजा करता येईल आयुष्यामध्ये. आणि हा प्रयत्न खरंच खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यांना याची जाणीव असली पाहिजे असं मला वाटतं. सर, तुमचं करिअर पाहता तुम्ही ऍज अ चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणून पण काम करता WWW क्लिनिक मध्ये. सर, तो एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. एक्सपिरियन्स छान आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात तुमच्याकडे, आणि याचा फायदा असा होतो की एकतर तुम्ही ज्या पोझिशनवरती आहात तुमच्या सोबत मुख्यत्वे जी तुमचे सहकारी काम करतात त्यांना सोबत घेऊन तुम्हाला ते काम करायचं आहे. आणि ही एक अशी जबाबदारी आहे जिथं समाजातल्या विविध आणि प्रतिष्ठावान यशस्वी अशा लोकांशी तुमचा आमना सामना होतो, गाठी भेटी होतात. आणि कारण या 25 कोटी फॅमिलीज मध्ये सगळेच येतात प्रायमरीली बघायला गेलं तर, आम्ही कोणाला त्याच्यामध्ये सोडलेलं नाही. तर ही एक महत्वाची जबाबदारी पण आहे. बरंच शिकायला मिळालं. मला कायम माझ्या सहकार्यांचा बॅकअप मिळालेला आहे, त्यांचा विश्वास, त्यांची साथ, त्यांची सोबत, आणि वेळोवेळी त्या जबाबदाऱ्या घेण्याची जी जाणीव आहे. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं की आपल्या ठराविक कामाच्या बाहेर सुद्धा जाऊन आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. उद्दिष्ट मोठं आहे त्यामुळं एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी बरेच प्रोग्राम्स असतात. पण मग प्रत्येक जण त्या पद्धतीने जबाबदाऱ्या घेऊन सगळ्यांनी त्या मिशनला अलाईन असणं किंवा त्या उद्दिष्टाला समर्पण करून काम करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आमचे बेसिकली जे मेंटर आहेत
हो. डॉक्टर राजेंद्र माने सर, त्यांची खूप महत्वाची भूमिका आहे. कारण हे सगळं जे ब्रेन चाइल्ड आहे ते त्यांनी विकसित केलेलं आहे. आणि सोबत राजकुमार बजाज जे आहेत त्यांनी ऍज अ वन ऑफ द फाउंडर मेंबर्स सरांसोबत खूप जवळनं काम करताना आम्हाला सगळ्यांना तो विश्वास दिलाय की आपण हे सगळं मिळून करू शकतो. आणि एक चांगलं टीम वर्क आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. यात मला अजून एक विचारायला आवडेल, आपल्या घरी आजी आजोबा असतात, त्यांच्या जनरेशन मध्ये डायबिटीसचं प्रमाण पण खूप प्रमाणात वाढत चाललंय. पण ती जुनी पिढी आहे, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी ज्या आहे त्या पूर्वीपासून त्यात चालत आले. पण आपण एक काळजी म्हणून त्यांचे आपण जस्ट बोलतो की हे खाऊ नका, ते खाऊ नका, तर त्यांचा डाएट प्लॅन कसा आपण प्लॅन करू शकतो? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ज्याची जशी आवड, म्हणजे शाकाहारी, मांसाहारी, मिश्राहारी, व्हेजिटेरियन, एगिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन असे प्लॅन, तर आम्ही त्यांच्या खाद्य संस्कृतीप्रमाणेच त्यांना ते ऑप्शन देतो. अर्थात त्यांची दिनचर्या म्हणजे रुटीन आधी समजून घेतलं जातं एक्सपर्टच्या मार्फत. आणि मग काही छोटे पण महत्वाचे अपेक्षित असे बदल आणि घरगुती स्वयंपाकघरामध्ये बनणाऱ्या सगळ्या गोष्टी, कारण भारतीय खाद्य संस्कृती ही फार प्रगल्भ आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि मिळतात सुद्धा. तर मग होम किचन मध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्यांची सांगड घालून तुम्हाला ते परिणाम किंवा रिझल्ट कसे मिळतील, ज्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे ऍज अ एक्सपर्ट ओपिनियन घेण्यासाठी येता. तर हा सगळा जो आहे हा सस्टेनेबल म्हणजे सातत्यानं कसा करता येईल हा विचार, कारण सातत्य ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सस्टेनेबल किंवा लॉंग टर्म रिझल्ट देते. तर त्या एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून मग या सगळ्या गोष्टींचा सल्ला दिला जातो. नक्कीच सर, मी जसं तुमच्या बाबतीत वाचलं त्याबद्दल तुम्ही ऍज अ बिझनेस अनालिटिक्स म्हणून पण काम केलेलं आहे विथ UK, डेन्मार्क अँड व्हेरियस कंट्रीज. तर तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? आणि अजून विचारायला गेलं तर तुम्ही तिकडचं हेल्थकेअर सेक्टर आणि इकडचं हेल्थकेअर सेक्टर त्यामध्ये काय फरक तुम्हाला पाहायला मिळाला? अच्छा, खूप चांगला प्रश्न विचारला. मला तिकडे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण इंटरनॅशनल एक्सपोजर मला त्या प्रोफाईल मधून समजलं. मी तिथल्या कंट्री ब्रँड मॅनेजर सोबत खूप जवळनं काम करायचो. डेटा मॅनेजमेंट पासनं रिपोर्ट्स, ट्रेंड अनालिसिस, त्याच्यानंतर ट्रॅकिंग, कॉम्पिटिटर अनालिसिस, खूप गोष्टी नव्यानं शिकलो मी तिकडे. अगदी सेल्स फोर्स इफेक्टिव्हनेस पासून टार्गेट सेटिंग, ट्रॅकिंग पर्यंत. त्या गोष्टी ज्या वेळेला मी ती त्या प्रोफाईलवर काम करायला सुरुवात केली, नवीन होत्या माझ्यासाठी. आणि मला तिथेही मार्गदर्शक खूप चांगले मिळाले. तिकडचं जर इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ते खूप ऍडव्हान्स आहे. तिथे गाईडलाईन्स आणि पॉलिसीज खूप स्ट्रिंजंटली फॉलो केल्या जातात. आपल्या इथे कसं आहे, आपल्या इथे ज्ञान खूप प्रगल्भ आहे हेल्थकेअर मध्ये. आणि आपणही मला जर विचाराल तुम्ही तर आपल्या इथे आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या खूप चांगल्या संधी तयार होत आहेत हेल्थकेअर फील्डमध्ये. आणि मला असं वाटतं आपलं हे हेल्थकेअर जे फील्ड आहे किंवा आपल्या इथे ज्या हेल्थ प्रॅक्टिसेस होतात ह्याला पूर्वजांची खूप मोठी परंपरा आहे. आणि आता लोक पण खूप जागरूक व्हायला सुरुवात झाली आहे आरोग्याच्या बाबतीत. त्यांना नवीन नवीन गोष्टी समजून घेण्यामध्ये सुद्धा रस पण असतो आणि प्रश्न पण असतात. त्यामुळं एक जर गोष्ट बघायला गेली, कल्चरली वी आर लिटिल डिफरंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर वाईज ऑल्सो देर इज डिफरन्स. हाऊएव्हर मी असं म्हणेल भारतामध्ये खूप चांगली प्रगती होतीये हेल्थ अँड वेलनेसच्या डिरेक्शन मध्ये. आणि आपलं जे फ्युचर आहे, आपलं जे भविष्य आहे ते खूप पण असं म्हणूया ब्राईट आहे किंवा उजळ आहे. ते ज्या पद्धतीने सरकार पण लक्ष देते आणि लोकांचा पण प्रतिसाद आहे त्या गोष्टीला. जसं आपण पाहतो सर, आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन वाढत चाललंय, तर हेल्थकेअर किती सज्ज आहे त्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी? पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांच्या बाबतीत जर अभ्यास नीट केला आपण तर जे लोकांना आरोग्याच्या दृष्टीने सातत्यानं भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये मेनली हृदयरोग, त्यानंतर कॅन्सर, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा
असंसर्गजन्य आजार, हो. यांचा खूप मोठा वाटा आहे आणि यांचा आपल्या जीवनशैलीशी संबंध आहे. तर आपण स्वतःला योग्य पद्धतीने अवेअर करणं किंवा एज्युकेट करणं ही आपल्यासोबत काळाची सुद्धा गरज आहे. तर आपली यंत्रणा किती सज्ज आहे हा प्रश्न नंतर येतो. आपण स्वतःसाठी खरंच किती सज्ज आहोत का इथपासून सुरुवात. कारण आपण जर सज्ज असू तर अर्थातच आपण ती यंत्रणा सुद्धा तयार करू शकतो. आता कोविडमध्ये जर तुम्ही बघितलं, चांगले चांगले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, युरोप असतील, US असतील, म्हणजे अमेरिका आणि युरोपमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात भीषण हानी झाली जीविताच्या दृष्टिकोनात. भारतामध्ये त्याचा परिणाम लोकसंख्येच्या दृष्टीने तेवढा नाही. तर आपण ठरवलं तर कितीही अवघड आव्हान असेल तरी इच्छाशक्तीच्या मार्फत किंवा इच्छाशक्ती ठेवून ते आपण सहज साध्य करू शकतो. कारण कोणालाच विश्वास नव्हता की भारतासारखा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून इतका गर्दी असलेला देश कोविडला कसं सामोरं जाईल. त्यानंतर डिजिटलायझेशन मध्ये सुद्धा आपण जगाचं मार्गदर्शन करतोय. तर मला असं म्हणायचंय की यंत्रणा निश्चितच सज्ज होईल. आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तत्पूर्वी आपण स्वतःकडे कसं बघतो या गोष्टीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. खूप चांगला पर्स्पेक्टिव्ह आहे आमचा खरं तर हा. पुढे असं विचारायला गेलं तर आता जे सध्या जे फार्मास्युटिकल मध्ये बिझनेसमॅन आहेत किंवा जे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? उद्योजक जर व्हायचं असेल तर निश्चितच त्यांना ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टीवरती कृती करणं गरजेचं आहे. कारण एकंदर माझा पण जर तुम्ही प्रवास बघितला तर विद्यार्थी, त्याच्यानंतर नोकरदार, ते व्यावसायिक असा तो आहे. तर माझं असं एकच सजेशन राहील की त्यांना जी गोष्ट करायची आहे त्यांचा तो इंटरेस्ट खरंच जेन्युइन आहे की नाही हे त्यांनी काही पायलट प्रोजेक्ट किंवा इंटर्नशिप्स असतील किंवा काही आपण असं म्हणूया प्रोजेक्ट्स जे इंडिपेंडेंटली घेऊन त्यांनी तो स्वतःचा प्रवास मला खरंच तो करायचा आहे का या दृष्टिकोनातून पहिलं काम करावं. यातनं कसं होतं आपल्याला खरंच समजतं की माझ्या या कल्पना वाटतात मला तितक्या खरंच त्याच्यावरती मला प्रामाणिकपणे काम करणं शक्य आहे का, हे फक्त माझ्या कल्पनांचंच विश्व आहे. कारण बऱ्याच वेळेला काम करायला आपण सुरुवात करतो एका दिशेने आणि त्यातनं जसे धागेदोरे समोर येत जातात आपण हळूहळू ट्विस्ट अँड टर्न्स घेत जातो. तर निश्चितच व्यावसायिक त्यांना व्हायचं असेल किंवा उद्योजक व्हायचं असेल तर त्यांनी पुढे नक्की यावं. आता ते सोपं पण आहे, इन्फॉर्मेशन ऍक्सेस आहे. तुम्हाला ज्या फील्डमध्ये काम करायचंय त्यातले जे दिग्गज आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला आणि आजकाल इन्फॉर्मेशन ऍक्सेस इझी असल्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट कनेक्ट पण मिळतात. बऱ्याच संस्था ज्या आहेत त्या अशा भविष्यातील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी सज्ज असतात. त्याच्यामध्ये ऍक्च्युली एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मध्ये आम्ही काम करतो. जे संस्थेचे संस्थापक आहेत WW क्लिनिक्सचे राजकुमार बजाज सर, त्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक फॅकल्टी मेंबर्स पण आहे. तर ते उद्योजकांना म्हणजे भविष्यात येणाऱ्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असतात. आम्हीही आहोत. फक्त कसं होतं की जे करायचं त्याचं पहिलं पाऊल तुम्ही उचला, मग पुढे तुम्हाला आजूबाजूला मदतीचे बरेच हात पुढे आहेत. फक्त त्या व्यक्तीने सुरुवात करायला. म्हणजे तुम्हाला कल्पना डोक्यात न ठेवता कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय त्या अस्तित्वात नाही येणार. अगदीच. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप व्हास्ट आहे तुमच्या करिअरमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं की हेल्थ केअर हे सेक्टर सध्या काय परिस्थिती मतलब मीन्स व्हॉट आर द चॅलेंजेस दे आर फेसिंग? चॅलेंजेसच्या बाबतीत जर बघायला गेलं तर एक म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग की रिॲक्शन वर्सेस रिस्पॉन्स, म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. तर तुम्ही येणाऱ्या गोष्टींसाठी सज्ज असणं हा तुमचा प्रतिसाद आहे. आणि आल्यानंतर म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम करताय तर ती तुमची प्रतिक्रिया आहे. नक्कीच. तर प्रोएक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह प्रॅक्टिसेस त्याला म्हणतो आपण, त्या जर आपण अंमलात आणल्या तर निश्चितच, कारण जर वेगवेगळे रिपोर्ट्स बघितले तर आता 21व्या शतकातली $1 ट्रिलियन इंडस्ट्री ही जी आहे ही हेल्थ अँड वेलनेस होणार आहे. आणि पुढच्या काही वर्षानंतर
किंवा पुढच्या काही दशकातच तुम्ही जर बघितलं तर आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या काही मागे हेल्थ अँड वेलनेस आहे, पण तुम्ही हेड टू हेड अँड इव्हन यू विल सी दिस बायपासिंग दी करंट ट्रेंड्स. जसं टेक्नॉलॉजीचा आपण विचार करतो, टेक्नॉलॉजी ही सगळीकडे व्यापलेली. करेक्ट. तसंच टेक्नॉलॉजीचा व्याप हा हेल्थकेअर सेक्टरमध्ये आणि फार्मसीमध्ये कसा आहे सध्या? आता कसं होतं की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळं कामं सोपी पण होतात, ऑथेंटिक पण होतात आणि पटकन पण होतात. इव्हन WW क्लिनिक्स मध्ये पण आम्ही ज्या वेळेला हेल्थ चेकअप्स करतो ते जे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो ते AI इनकॉर्पोरेटेड इन्स्ट्रुमेंट आहे. तर ह्याच्यामुळे फायदा काय होतो, प्रिसिजन, ॲक्युरसी आणि ऑथेंटिसिटी, जेन्युइनिटी, इझीनेस या सगळ्या गोष्टी येतात. आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये जी प्रगती होत राहणार आहे याचा फायदा जो आहे तो लाभार्थींना होणार. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या ज्या लोकांना हेल्थ अँड वेलनेसचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगलं. म्हणजे आधी ज्या प्रक्रिया क्लिष्ट होत्या त्या आता सोप्या होत चालल्या. हो, आणि त्याचा वापरही वाढत चालला. त्यामुळे माझा पुढचा प्रश्न असा असेल की जसे आम्ही विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी जसं फार्मसीमध्ये जे फार्मसी आता शिकतात, जेव्हा ग्रॅज्युएशन लेवल असते तेव्हाच बेसिक कॉन्सेप्ट ह्या खूप इम्पॉर्टंट असतात. पुढे जाऊन आपल्याला जेव्हा करिअर करायचं असतं तेव्हा. तर तुमचं काय सजेशन असेल त्या विद्यार्थ्यांसाठी, कितपत त्यांनी ग्रॅज्युएशनवर फोकस करायला हवा आणि त्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट कितपत त्यांनी क्लिअर ठेवायला हवे? कसं होतं की तुम्ही ज्या गोष्टीसाठी 4 वर्ष तुमच्या आयुष्यातली महत्वाची देणार आहात, आता मस्ती मजा वगैरे सगळं ठीक आहे, पण एंड ऑफ द डे तुमचा जो व्यावसायिक प्रवास आहे हा वैयक्तिक असतो. हो, अगदी. तर तुम्ही तो जितक्या गांभीर्यानं घेणार त्याचे परिणाम आणि फायदे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जाणवतात. आणि तिथे ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्यानंतर करिअरमध्ये डेफिनेटली तुम्हाला युजफुल ठरतात. आणि यामध्येही कसं आहे की तुमचा कल ज्या विषयांकडे असेल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी जर तुम्ही संपर्कात असाल, बोललात आणि तुम्ही त्यांचं जर मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला अधिकाधिक योग्य आणि करंट प्रॅक्टिसेस आपण त्याला म्हणतो किंवा इंडस्ट्री ट्रेंड्स म्हणतो ते तुम्हाला वेळोवेळी जर समजले तर तुम्हाला पुढच्या करिअरची वाटचाल कुठल्या दिशेने घेऊन जायची हे निर्णय घेणं सोपं जाईल. कारण बऱ्याच वेळेला लोक मी बघितले की सगळे बसलेत म्हणून ते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एंट्रन्स एक्झामसाठी बसतात, पण जर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही जोर जबरदस्तीने ती क्लिअर जरी केली आणि तुमचा इंटरेस्ट त्याच्यात नसेल तर एक वेळ अशी येते तुमच्या करिअरमध्ये जिथे तुम्हाला ते डिसिजन घ्यावे लागतात. तुम्हाला तुमच्या इंटरेस्टवर काम करायचंय का, नाही तर मग पुढे फ्रस्ट्रेट होतात लोक. हे गोष्ट बॅकवर्ड थॉट प्रोसेस असण्यापेक्षा तुम्ही आधीच समजून घ्या की इन्फॉर्म चॉईसेस आपण त्याला म्हणतो ते असणं गरजेचं. जेव्हा आपण बोलतो इंटरेस्ट, मुलांनी त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट कसा शोधायला पाहिजे? वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी. आता तुम्ही जे टास्क करता तुम्हाला फक्त हे समजलं की ह्याच्यामध्ये तुमची एंगेजमेंट सगळ्यात जास्त कुठल्या टास्कमध्ये आणि का, तर या 2 गोष्टी जर तुम्ही फिगर आउट केल्यात तर त्यातनं पुढच्या गोष्टी समोर येणं सोपं जातं. म्हणजे समजा कोणाचा फार्मास्युटिक्सचा इंटरेस्ट असेल तर त्यांना समजतं की ते प्रॅक्टिकल्स करताना ते जास्त इन्व्हॉल्व्ह आणि एंगेज असतील, सो इट्स व्हेरी ऑब्विस की तो तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट. हो, नक्कीच. ह्यामध्ये अजून एक मला तुमचा ऍडवाइस घ्यायला आवडेल. जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुमचं स्वतःचा ऍडवाइस काय असेल, किंवा एक प्रोफेशनल्स असतील फार्मसी इंडस्ट्रीमधले त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? सजेशन म्हणजे मला थोडंसं ऍडवाइसेस तुम्ही काय द्याल त्यांनी वाटचाल कशी केली? बेसिकली त्यांनी जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रात काम करताना त्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि त्यांची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला नको असलेल्या गोष्टी जर तुम्ही फार काळासाठी करत राहिलात तर त्यातनं फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळं ते ओळखणं लवकरच फार गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्ही जॉब घेता आणि तुम्हाला नंतर कळतं हे तुमचे, तिकडनं ती जी मुवमेंट आहे ती जेवढ्या लवकर तुम्ही घ्याल, म्हणजे सारखं याचा अर्थ एका जॉबवरनं दुसऱ्या जॉबवर उड्या मारणं असं होत नाही, पण एक वाईट चॉईस असतो की ते करून बघितल्यानंतर तुम्हाला जिथं समजतं की हे फील्ड असं जिथे मला माझं करिअर करायचं, देन यू स्टिक टू इट अँड एक्सप्लोर द ऑपॉर्च्युनिटी. सर, मला एका शब्दात विचारायला आवडेल, तुम्हाला स्वतःला मोटिवेशन कशामधून मिळतं? माझे जे आदर्श आहेत ते सर रतनजी टाटा आहेत. मी इन्स्टिट्यूट सुद्धा टाटा आहे, म्हणजे स्टुडंट सुद्धा टाटा इन्स्टिट्यूटचा आहे.
तर त्यांचं नाव ज्या वेळेला येतं त्यावेळेला मला एक वाक्य नेहमी डोक्यात येतं की नमक से चमकता, म्हणजे सॉल्ट टू गोल्ड तनिष्क, हे त्यांचे. आणि त्यांनी सामान्य माणसापासून समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन तो टाटा ग्रुपचा जो व्यवसाय तो उभा केला, आणि ती त्यांची फिलॉसॉफी मला फार आवडते. तर माझ्यासाठी इन्स्पिरेशन ते राहतं की ज्या वेळेला मी काम करतो किंवा जे माझी कामाची उद्दिष्ट आहेत ज्यांच्यावरती स्पेसिफिकली मीच काम करतो, तर मी त्याच्यामध्ये एंगेज राहील, त्यातनं मला शिकायला मिळतील गोष्टी, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आय शुड बी हॅपी, मला आनंद मिळेल. ते फार गरजेचं असतं, कारण एंटरप्रेन्योर म्हणून तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करता, सो एन्जॉईंग युअर वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. That's important. Thanks for this wonderful talk, sir, and your answers was very insightful for us, and we are definitely going to work on it in our future. So thank you so much for this wonderful podcast, and thanks for having us here. Thank you so much for this wonderful opportunity to interact with you all. My heartfelt gratitude to Pimpri Chinchwad Education Trust and Pune Business School for conducting this podcast, and it was fun interacting with you all. I felt like I went back to my olden college days. Thank you. Thank you, sir.